अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतील निधीवर प्रश्नचिन्ह। डॉक्टर महेशकुमार कांबळे यांची चौकशीची मागणी। महाराष्ट्र शासनाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला मागील काही वर्षात मिळालेल्या कोट्यावधी रुपयाच्या निधीच्या वापराबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत। स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी निधीच्या वापरामध्ये अनियमितता व गैरवापर झाल्याचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे। डॉक्टर कांबळे यांनी सांगितले की उपलब्ध माहितीनुसार आज माजी सभापती अनिता मोहन वानखडे यांच्या कार्यकाळात 2 वर्षात सुमारे 60 ते 65 कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता। तसेच इतर कालावधीतही 22 ते 25 कोटी रुपये मिळाले। मात्र इतक्या मोठ्या निधीनंतरही दलित व वंचित वस्त्यांमध्ये अपेक्षित विकास कामे झालेली दिसून येत नसल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांच्या म्हणण्यानुसार हा निधी मूळ उद्देशापासून विचलित होऊन इतरत्र खर्च करण्यात आला असून त्यामुळे दलित व वंचित बहुजन समाजावर अन्याय झाला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार हा निधी मूळ उद्देशापासून विचलित होऊन इतरत्र खर्च करण्यात आला असून त्यामुळे दलित व बहुजन समाजावर अन्याय झाला आहे। या प्रकरणी त्यांनी सांगली येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती। डॉक्टर कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 एप्रिल 2026 रोजी न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित 41 कामांवर अंदाजे 10,20,27,939 स्थगिती देऊ नये याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच प्रशासक व आयुक्त यांना नोटीस बजावली आहे। या संदर्भात त्यांनी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही निवेदन देऊन मुख्यमंत्री स्तरावर हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। जर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही तर येत्या 8 दिवसात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। महाराष्ट्र सरकारच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जो सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झालेला होता आणि त्या सर्व घटनाक्रमाची पडताळणी केली असता मला अशी माहिती मिळाली की अनिता मोहन वानखडे ह्या 2 वर्ष सभापती होत्या। त्या 2 वर्षाच्या काळामध्ये किमान 30-33 कोटी रुपये हे वर्षाला त्यांना 2 वर्षासाठी 60-65 कोटी रुपये निधी मिळाला। त्यानंतर प्रशासकीय काळामध्ये 22 कोटी रुपये 24-25 सालासाठी मिळाला। पण इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाकडून निधी मिळत असताना तो निधी ज्या वंचित समाजासाठी, ज्या मागासवर्गीय दलित समाजाच्या वाड्या वस्त्या आहेत त्यांचा विकास करण्यासाठी, त्यांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, दळणवळणाची साधनं उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करणं अपेक्षित होतं, पण त्या पद्धतीनं झालेलं दिसून येत नाही। आणि सांगलीचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सन्माननीय यांच्या न्यायालयामध्ये या सर्व घटनाक्रमाचा मी एक याचिका दाखल केलेली होती। त्या याचिकेमध्ये आपण स्पष्टपणे मागणी केलेली होती की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेचा निधी मूळ ठिकाणी दलित वस्तीच्या ठिकाणी न वापरता तो इतरत्र ठिकाणी वापरून या निधीचा अपव्यय केलेला आहे आणि हा निधी पळवून नेऊन वंचित दलित बहुजन समाजावर अन्याय केलेला आहे अशा पद्धतीचा आपण मागणी केली होती। आणि यामध्ये या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा केलेली आहे। यामध्ये आपण प्रतिवादी माननीय जिल्हाधिकारी सो तत्कालीन आणि प्रशासक तथा आयुक्त सो तत्कालीन या दोघांना आपण पार्टी केलेलं होतं। आणि 9 एप्रिल 2026 रोजी माननीय न्यायालयाने यामध्ये आदेश पारित केलेला आहे की दाखल असलेल्या दाव्याला अनुषंगानं या सर्व 41 कामाची 10,27,939 रुपयांच्या कामांना आपण स्थगिती मागितली होती। त्या कामांना स्थगिती का देण्यात येऊ नये म्हणून माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी आणि प्रशासक तथा आयुक्त यांना इश्यू समन्स नोटीस माननीय न्यायालयाने काढलेले आहेत। आणि त्यासाठीच आपण आज ही आपल्या पत्रकार बांधवांसमोर सांगतोय की याच प्रकरणी मी जतचे भाजपचे आमदार आणि बहुजनांचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की गोपीचंद पडळकर साहेबांनी
माननीय मुख्यमंत्र्यांच्या हा विषय निदर्शनास आणून येणाऱ्या चालू वर्षातला जो निधी येणार आहे त्या निधीचा अपव्यय अशाच पद्धतीनं होऊ नये अशा संदर्भात आपण एखादा आदेश शासन स्तरावरून काढावा अशा पद्धतीची मागणी आपण केलेलं निवेदन पडळकर साहेबांना दिलेलं आहे। तसेच मला सांगायला दुर्दैव वाटतं, ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावानं हा निधी दिला जातो, पण आज सांगलीमध्ये ज्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्या पुतळ्याला या 3-4 वर्षामध्ये एकही रुपया या महापालिकेच्या ह्या मागासवर्गीय विभागानं किंवा सभापतींनी खर्च केला नाही। ही बाब खरं तर निषेधार्ह आहे की ज्या महामानवाच्या नावानं निधी येतो त्यांनाच तुम्ही उपेक्षित ठेवता, त्यांच्या समाजाला उपेक्षित ठेवता। ह्या गोष्टी योग्य नाहीत आणि आपण 24-25 सालाच्या निधीसाठी सांगलीच्या न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता, पण आता अनिता मोहन वनखंडे ह्या 2 वर्ष सभापती होत्या सलग, त्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची काही कामं झालेली आहेत का याची चौकशी करून कडक कारवाई करण्यासंदर्भात आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये येणाऱ्या 8 दिवसामध्ये याचिका दाखल करणार आहोत, अशा पद्धतीची मी माहिती देतो।